धावेर आपल्या मंचावर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि गोलंदाज तुषार अजून एक काय गोलंदाजी करतोय तुषार मगासपासून. मगाच्या मॅच मध्ये पाहिलं तुषारने काय गोलंदाजी केली. आताही ते क्वालिफाय होऊन आलेत म्हणजे लगोपाठ 4 मॅच खेळताय टीम खरवई संघ. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषे पार चौका. अजून एक चांगला चेंडू. यावेळेस डॉट चेंडूची सांगता होते. आधीचा चेंडू जो सीमारेषे पार गेला क्षेत्ररक्षक त्या चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही कारण मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम क्षेत्ररक्षकाच्या पायामध्ये असताना चेंडू न पकडू शकले त्यामुळे ते चौकार गेला आणि या चेंडूवर अजून 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या या 3च्या साने जाऊन पोहोचते ती 7. पहिले 2 7 धावा 5 चेंडू मध्ये. आता नितेश येतो स्ट्राईकला. गोलंदाज तुषार आणि हा दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. केएल करण लाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. क्वालिफायचा हा सामना आजच्या दिवसातील. करण लहाने धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर तुषारने दिल्यात त्या फक्त आणि फक्त 8 धावा. पुढचं षटक घेऊन येतोय गोलंदाज ऋषी. ऋषी येतोय. सर काय हा शॉट षटकारचा शॉट आणि शॉट जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज चुकला होता या चेंडूवर मात्र एक गिफ्ट त्याला मिळालं आणि फलंदाज जो फॉर्म मध्ये फलंदाज होता राज याला बाद करण्यात तो यशस्वी झालाय. गोलंदाज ऋषी. ऋतिक येतोय 4थ्या क्रमांकावर. धावसंख्या स्थिरावलेली 8 या धावेवर. यावेळेस चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतात आणि वाईटचा इशारा करतात. अतिरिक्त धाव. धावसंख्या इकडे वाढते. धावसंख्या होते ती 9 धावा.
हा व्यावल्याचा चांगला चेंडू, मात्र फलंदाज पूर्णपणे बीट आणि चांगली गोलंदाजी. बघा मागच्या मॅच मध्ये ऋषी होता, मात्र त्यांनी गोलंदाजी नव्हती केली, कारण खूप गोलंदाजांचा भरणा या खरवई टीम मध्ये आहे. मला वाटतं खरवईच्या मैदानावर ऋतिकची गोलंदाजी चांगली झाली असेल आणि ऋषीची, आणि तोच ऋषी या ठिकाणी गोलंदाजी करतात. कर्णधारांनी त्याच्यावर जबाबदारी दिली, त्याच्यावर विश्वास ठेवलाय आणि तोच विश्वास तो या ठिकाणी सार्थक करत असताना अजून एक चेंडू. त्या ठिकाणी देविदासजी भगत. हा ऋषी, बघा ऋषीला मी विचारलं या 12व्या खेळाडूला, ऋषी मागाशी नव्हता का, तर तो बोलतो होता टीम मध्ये पण बॉलिंग नाही दिली. मला वाटतंय तो मग खरवईच्या मैदानावर चमकला आणि खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ऋषीच्या मार्फत. चार चेंडू झालेले आहेत. धावसंख्या होती ती 9 धावा. अजूनही मला वाटतं पंच 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि धावसंख्या जाऊन पोचते 9. शेवटचे 2 चेंडू. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, मात्र या चेंडूची लाईन खराब आहे. टप्पा अचूक होता, मात्र लाईन खराब आणि चेंडूची अतिरिक्त धाव. वाईट चेंडू आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या जाते ती 10 या धावसंख्येवर. हा यावेळेस चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. तू चल मैं आया अशी परिस्थिती. योगेश येतोय. शेवटचा चेंडू नॉन स्ट्राईकला. बघा ऋषीने अगदी चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. पहिला बॉल खराब होता, मात्र तो झेल त्या ठिकाणी पकडला आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय. 2 धावा मिळतील या शेवटच्या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर किती 12 चेंडू आणि 12 धावा या ठिकाणी कासगाव संघाकडून करण्यात आले आणि येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल ते टीम आई गावदेवी खरवई संघाला. भगवंतदादा धुळे यांच्या स्मरणार्थ जी स्पर्धा खरवईच्या मैदानावर आयोजित करले करण धुळे यांच्या मार्फत तिथेही क्वालिफाय झालेला आहे आणि या ठिकाणी खरवई संघ क्वालिफायची मॅच खेळतोय. गौरव आणि दिनेश सलामीची जोडी. 13 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरेल. करण लहाने पहिलं षटक घेऊन येईल.
मोचवाडी. पहिला चेंडू गौरव म्हात्रे भिरकावून देतोय सीमारेषे पार, षटकार. गौरवच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आता समीकरण येणारे 11 चेंडू आणि गरज असेल ती 7 धावांची. अजून एक शॉर्ट पिच चेंडू, मात्र चेंडू या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 7 धावा. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस फलंदाज बाद. पंच आता निर्णय तुम्ही अचूक द्यायचे, थर्ड अंपर भेटणार नाहीये कुठल्या डिसिजनला. अंधार झालेला आहे, थंडी पडलेली आहे, त्यामुळे थोडा डान्स झाला पाहिजे असता, पण नको, आता उशीर होईल. झाला आज जरा आराम करा जास्त, मिठाच्या गरम पाण्यामध्ये पायबी शेकवा आणि उद्या तुमचा डान्स झाला पाहिजे. करण पुढचा चेंडू. हा झेल होता. झेल टॉप झाला, त्यामुळे पण फलंदाज समीर भगत या ठिकाणी बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात दुसरा आदरा मिळतोय तो टीम बादल येतोय. ओमकार येतोय. चौथ्या क्रमांकावर 2 गडी या षटकामध्ये बाद झालेत. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकावर षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय करण लहाने. आतापर्यंत फक्त 7च धावा दिल्यात. 3 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत. एक रनआउटच्या स्वरूपात 2 गडी विकेट करणच्या खात्यामध्ये. अजून एक फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी. आता मात्र सामना खूप रंगतदार अवस्थेत, कारण पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा आल्या होत्या. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये फक्त 6 धावांची गरज होती, मात्र ते 4ही चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकून 3 गडी बाद केलेत ते करण लहाने यांनी. आणि आता येणारे 6 चेंडू आणि 6 धावा. राजभोईर येतोय. मलिंगा स्टाईल आपला विभागातील एक नावाजलेला गोलंदाज, कासगाव संघाचा स्टार गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. करणच्या मार्गदर्शनासाठी हा संघ गोलंदाज या ठिकाणी संघामध्ये तयार होताना पाहतोय. तोच राजभोईर शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 6 धावांची गरज.
तुषार फलंदाजीसाठी. स्ट्राईकला बादल. निर्धाव चेंडू. काय क्षेत्ररक्षण, काय गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतंय. मॅच होती कुठे आणि गेले कुठे पहा. 5 चेंडू आणि 6 धावा. जोरदार अपील होती मात्र पंच अपीलला दाद देत नाहीत. 4 चेंडू 6 धावा. वाईट चेंडू अतिरिक्त धाव. आता 4 चेंडू आणि 5 धावा. सर्वांना शांत बसायला लावलं या सामन्याने, कारण दोन्हीकडचे प्रेक्षक असतील या, कारण मॅच बॅलन्स 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज. वा काय फटका आहे, अति सुंदर फटका. आणि या सुंदर फटक्यावर षटकार बादलसाठी देवीदास भगत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अभिनंदन टीम ऐगाव देवी खरवई आणि हार्डलक टीम कार्तिक 11 कासगाव. चला सर्व व्हॉलंटियरनी मैदानाचा स्टाफ घ्यायचे. ज्यांनी 4 चेंडूवर 5 धावांची गरज असताना अप्रतिम षटकार मारला तोच या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करतोय. बादल यायचंय, मात्र आधी चांगली गोलंदाजी केली होती, मात्र टेन्शनच्या वेळेस जी मॅच बॅलन्स झाली होती, कधी कासगावही जिंकू शकला असता, कारण राज सुंदर गोलंदाजी करत होता. 2 चेंडू त्यांनी चांगले फेकले होते.